पैसा काढतो का? क्या बोल रहा भाई? निकल पैसे पूरे पूरे निकाल. पैसा आहे भूपा खडा वेगळा ए भाई चल पैसे काढ सर. पैसेच नाही द्यायला, भावानीच नाही झाली, पैसे कुठून देऊ? ए बाई जास्ती नाही बोलायचं काय? गप घुमत पैसे काढ चल. धंदा नाही झाला बाबा, पैसे नाही. ए चल लवकर पैसे काढ, जास्ती टाइम नको घालू. चल चल. काय रे बाबा, अजून धंदाच नाही झाला, सकाळपासून भावानी पण नाही झाली. अरे पैसे काढ काढ. आता. अख्खे बोल मामा. सलाम वालेकुम भाई. हाँ वालेकुम सलाम. ये बस. हा बबन भाऊ, आक्या बोलतोय. तुला सांगितलं होतं ना भाऊ सोबत मीटिंग मध्ये म्हणून. 3 वाजेनंतर फोन कर. हो बबन भाऊ, पण ते लोचा झालाय भाऊ. ते इथे काय करतोय? बोल पटकन. वसुली करताना हवालदारानं बघितलं आम्हाला. साड्या मरवशील एका दिवशी. पैसे कुठे आणू ते विचारायला फोन लावला होता बाय. कोण आहे बे? भाई वो आके आहे. त्याच्या मागे हवालदार लागले. पैसे कुठे आणून देऊ विचारतो. उसको बोल 1.5 घंटे में पुराने ग्राउंड की इधर पैसा ला के देने को. हा भाई ऐके, 1.5 तासात जुन्या ग्राउंडवर पैसे घेऊन ये आणि नीट आण. कोणाला शक झाला नाही पाहिजे, कळलं का? हा बाय. हा चल ठेव पण. ठीक आहे. आयला अंजू भाऊ कुठं होता एवढा दिवस? दिसला नाही. काय नाही रे, कामाचा कंटाळा आलता ना, म्हणून जरा बाहेरची हवा खायला गेलतो. हो का? कशी होती रे हवा? अरे हवा म्हणजे अशी तशी नाही, एकदम झक्कास. म्हणजे जशी तुला आतली सांगतो. लागते तशी. कशाला खोटं बोलतो रे? आम्हाला माहितीये सगळं. बरं महाबळेश्वर. नाही तसा म्हणला तर तू नक्कीच हवा खाऊन आलायस. हे बाकी काय खोटं नाही. ए गपे, तुम्हाला जेव्हा आज जावं लागेल ना तेव्हा कळेल. हसतायत साले. ले भाई पण आले. अस्सलाम वालेकुम भाई. वालेकुम सलाम. क्या रे पंटर लोक, काय चाललंय? काय रे बाय, तुमचीच वाट बघत होतो. हो का? हाँ? अरे संजय, हर बार का क्या नाटक रहता रे तेरा? तेरे को 50 बार समझाइला, अपने को पुलिस का लफड़ा नहीं मांगता. समझ में नहीं आता क्या तेरे को? सॉरी भाई. ए तुम्ही दोघं दातार काय काढताय? हा? पुलिस मागं लागलाय म्हणून फोन किसने किया था? अरे त्या हवालदार बघून काम करा. चायला एकाच दिवशी सगळ्यांची लावाल. ए पैसे आणले का रे? क्या आणलेत ना भाई. ए बाबा पैसे मोजून घे रे.
हे बरोबर आहे ना पैसे? काय भाऊ एवढा पण आपल्यावर विश्वास नाही का? नाहीये विश्वास. अरे तुला कळत नाही का? हा अरे दरवेळेस काय ना काहीतरी लफडं करूनच येतो. भाई एवढे ते पैसे? ए ढापणे काय रे पैसे कुठेच बाकीचे? हा भाई ते हवालदार मागे लागलेला आता तर लय तोंड वर करून बोलत होता ना, विश्वास नाही का भाई म्हणून? कुठे पैसे? इनका सब करके इनको दे दे, अपने को आगे के काम को जाने का है. मैं गाड़ी में जाके बैठता, आ जल्दी. हाँ खुदा हाफिज. हे घे चल. एवढे हा मग जास्त आवाज करायचा नाही. चल येतोय का? नाही राहू दे. तुमच्या आईला दाताड बंद करा नाही तर हातात काढून देईन. चाले डोकं फिरले का? तुम्हाला राहुल सरांनी बोलवले. ए कोण तू आणि कोण राहुल सर? कशाला बोलवलंय? काय काम आहे? हा ते मला नाही माहिती, तुम्हाला बोलवले. सोड ना भाऊ, तुला नाही यायचं तर नको येऊ. चल ढापणे आपण जाऊन येऊ. आख्या कशाला बोलवलं असं? आता तिकडे गेल्यावर कळेलच की. मला काय विचारतो? चल. तुझं नाव काय रे? आक्या, पण तसं म्हणलं तर माझं नाव आकाश आहे. बरं. आणि तुझं रे? नाही तसं म्हटलं तर माझं नाव दामोदर आहे आणि आपल्याला दापण्या म्हणलं लय आवडतो. आणि तो तिकडे बसला त्याचं नाव काय? हो सर. कशाला चांबार चौकशा करताय? बरं बरं जाऊ दे. बॉल खेळणार का तुझं? बॉल खेळणार का? येडा झाला याला माहित नाही का आपण कोण आहे, काय देते बॉल वॉल. बरं किती पैसे देणार ते सांगा. प्रत्येकी 5 रुपये देईन दोघांना. लयच पैसा आला याकडं. बरं ठीक आहे, द्या काय तुमचा बॉल वॉल. हो सर, हे घ्या तुमचा बॉल आणि आमचे पैसे द्या आम्हाला. एकच मिनिट. ठीक आहे, उद्या पण या. उद्या पण देईन खेळायला. सॉरी, आज मी तुम्हाला बॉल खेळायला नाही देऊ शकत. का सर, काय झालं? माझ्याकडे तुम्हाला द्यायला पैसे नाही आहे. आणि तुम्ही जर खेळलात तर तुम्हाला मी पैसे कुठून देऊ? काय राव, आज सरांनी बॉल पण नाही दिला खेळायला. हा ना, आता काय करायचं? पायालाही दुखायला लागले. हो रे, आणि लय कसं तरी वाटतं रे पायात. मी तुला खरं सांगू का, मला ना फुटबॉल खेळावं असं वाटतं. हो रे, पण सरांकडे पैसा नाही ना द्यायला. आख्या खरंच लय खेळावं असं वाटतं रे. ढापण्या, आपण सरांना सांगू की आम्हाला पैसा नका देऊ, पण फुटबॉल द्या खेळायला. हा चल. चल. अरे तुम्ही इथेच का अजून? मला वाटलं तुम्ही गेला असाल. सर, आम्हाला फुटबॉल द्या ना खेळायला. पैसा नाही दिलं तर चालेल, पण आम्हाला खेळू द्या. बरं ठीक आहे, बॉल देईन मी खेळायला, पण जिकडनं घेतलं तिकडे नेऊन परत ठेवायचा. कळलं का? हो सर, टेन्शन नाही लेणे का, तिथंच आणून ठेवतो.
आलो आलो 2 मिनिटात येतो. थांबू बरं का? ते तुम्ही आम्हाला बॉल दिला ना खेळायला म्हणून. काय रे परत का गेला होता तिकडं पैसा मागायला? येड आहे का रे? त्याच्याकडे पैसा नाही आणि कशाला मागू त्याच्याकडे पैसा? थांकू म्हणायला गेलो होतो. लय चांगला माणूस आहे रे. उद्या जरी त्याच्याकडे पैसा नसला ना तरी बी मी इथं खेळणार. मी नाही आपण चल. आपल्या आज मी सरांना सांगणार आपल्याला पण फुटबॉल शिकवायला. किती दिवस असाच खेळणार आपण? आपल्याला पण काहीतरी शिकलं पाहिजे. हो रे आणि ते सगळं काय भारी भारी लात मारतात रे बॉलला. हा ना. आपल्याला बी त्यांच्यासारखं लय मस्त लात मारायची आहे. तू म्हणतोस ते एकदम सही आहे. आपण आज सरांना सांगूनच टाकतो आपल्याला बी शिकायचं आहे. हा, चल. चल. सर तिकडे बॉल नाही कुठे ठेवलाय? आणि सर आज तुम्ही आपल्याला फुटबॉल शिकवा. आपल्याला बी त्या पोरांसारखं मस्त लात मारायची आहे. हा सर मला पण तुमच्याकडनं फुटबॉल शिकायचं आहे. सॉरी आज तुम्हाला बॉल नाही मिळणार का? सर आपल्याला पैसा नको फक्त बॉल द्या खेळायला बस. अरे नाही मिळू शकत, इथे बॉल कमी पडतात खेळायला. सर द्या ना प्लीज. आपण थोडाच वेळ खेळतो अरे. आणि परत आणून देतो की तुम्हाला. परत परत काय विचारते ते? नाही देऊ शकत, इथे मुलांना खेळायला कमी पडतंय. आता 20 दिवसांनी त्यांची मॅच आहे, त्यांना प्रॅक्टिसला बॉल लागतो इकडे. दररोज प्रॅक्टिस करून कुठे ते खेळू शकतात चांगलं. तुम्हाला कसं वेळच वेळ आहे, असं त्यांना नाही आहे ना. त्यांना दररोज प्रॅक्टिस करावी लागते तेव्हा कुठे ते जाऊन चांगलं खेळतात. सॉरी आज बॉल नाही देऊ शकत मी तुम्हाला. काय राव आता काय करायचं? आता काय करणार? बसा माशा मारत. आख्या आपण याच्यापासून बॉल बनवू शकतो की? अरे हा चल अजून काय मिळते का बघू. चल चल. ले झाला आपला बॉल तयार. अरे वो अक्के और क्या उसका नाम रे? ढापणे. हाँ वो साला वो बॉस का फोन आ रहा सुबह से मेरे को. वो कस्टमर का काम दिया था उसको. काय झालं रे उसका? मी पाठवलं होतं त्यांना पण आपल्या आधी दुसरी पार्टी पोहोचली होती. मग परत बोलवून घेतलं. अरे बबन मला काय सांगू नको. 2 दिवसात ते काम झालंच पाहिजे. कुठे ते दोघं साली? हा भाई ते अरे तू ते काय करतोय तू? जबान कापली का तुझी? कुठे आहे ती दोघं? भाई ते दोघं त्या जुन्या ग्राउंडवर फुटबॉल खेळायला जातात. काय फुटबॉल? अरे कधीपासून चाललंय हे सगळं? कितना दिन हुआ ये सब चल रहा है? 3 आठवडे झाले भाई. भाई मी तर त्यांना बोललो पण होतो नको जायला, तरी त्यांनी माझं ऐकलं नाही. अरे इतना दिन हो गया, तुम लोग ने मेरे को बताया कि नहीं ये बात? हाँ अरे उसके भेजे में ये बात डाल क्या? कितना भी बड़ा मवाली हो गया ना फिर भी वो बच्चा चाहिए अभी भी. समझा क्या? साला किसी दिन किसी के हाथ में मिल गया ना तो लोचा हो जाएगा. आइला फुटबॉल खेलने को. जाओ उन दोनों को बुला के लाओ जाके. साला भाई ते काय म्हणतो भाई अरे ग्राउंड पास खेळा. अरे सोलाश नाही खेळायची, पास करून टाकायचा. नहीं सही अक्षय कितना स्लो सही
झाला रे. काय डापणे तू? आमचा बॉल बॉल गेला खड्ड्यात. काम सोडून काय इथे खेळत बसला काय? अरे भाऊ पण हो हॅलो, कोण आहेस तू आणि इकडे काय करतोयस? खेळतात तर खेळू दे ना, इथे असली दादागिरी चालणार नाही, आधीच सांगतोय. ए, कोण तू? मी यांच्या सोबत काय पण करू, तुझं काय? चल चल आपलं काम कर. काय मला बोलायला? भाऊ काय रे? सरांना बोलायचं काम नाही. आकाश नाहीतर मग नाहीतर काय मारणार मला? ये मार. अरे भांडू नका रे. ये मार. मला मारणार तू? हा मला मारणार? चल चल गप गुमान. चल. अरे काय चाललंय, कुठे चाललंय आकाश? भाई काय बोलतो ते ऐक. फुटबॉल खेळून काय फायदा नाही होणार. ए आके रे तू डापणे, काय चाललंय रे तुम्ही दोघांचं? आ ये क्या चल रहा है तुम दोनों का? समझ में नहीं आ रहा क्या मैं क्या पूछ रहा? मेरे को मेरा काम होना, बाकी का दिमाग को लफड़ा नहीं मांगता. ये बात अपने भेजे में डाल लो तुम दोनों लोग, समझे? मेरे को मेरा काम 2 दिन में मांगता. नाही भाई, आता आपल्याकडनं नाही होणार असलं काम. ए जिबेला हाडे का नाही तुझ्या? हिम्मत कस काय तुझी बोलायची? भाईंच्या कामाला नाही म्हणतो तू? क्या क्या तू हे नाही करणार तर काय करणार रे तू? भाई मला फुटबॉल खेळायचंय आणि एक चांगला खिलाडी व्हायचंय भाई. फुटबॉलर बनायचे तुला? हो का? फुटबॉलर बनने का बोलता? अरे वो तेरे को 5 रुपए देता, अपुन तेरे को 100 रुपए देंगा. बोल करेगा क्या काम अपने लिए? आ नाही भाई, मला फुटबॉल खेळायचा भाई आणि चांगला खिलाडी व्हायचंय. मला मला माफ करा भाई, मी तुमच्या पाया पडतोय, मला माफ करा. मला जाऊ द्या भाई. मी कोणाला काहीच नाही सांगणार भाई, आईची शपथ. हे बघ, तुला खरंच हे काम नाही करायचंय का? नाही भाई. जा. खरंच भाई? ए चल भाई, जा म्हणले चल. तुझा रे, मला न्यायचं तिथं फुकट खेळण्यापेक्षा इथं बाहेर 100 रुपये तर देतील. अरे पण तूच म्हटलं ना मला पण फुटबॉल शिकायचं म्हणून. तुझा रे बाय, तुम्ही आपल्यासाठी काय पण काम सांगा, आपण तुमच्यासाठी काय पण करेल. ए आईने परवानगी दिली ना, मग निघातो. चल. जा तू बी घरी जा. हो बाय, जातो. साला बहुत दिन हो गया किसी का सुपारी नहीं दिया. ए बबन, हाँ अरे वो लाला को फोन कर. लाला को किसकी सुपारी देनी? अरे भाई बच्चा है तो. ए बबन, अब तो अपन को सिखाएगा क्या अपन क्या करने का और क्या नहीं करने का? हाँ? अरे वो बच्चा है ना, इसलिए बोल रहा तेरे को फोन लगा. साला किधर जाके अगर बाहर मुंह खोल दिया ना, सब लटक जाएंगे फांसी पे. बात करता है साला, अपन के लिए काम नहीं करेगा, फुटबॉल खेलेगा. हाँ? एक चाय स्पेशल. जास्त महागाला जास्त महागाला जास्त
बाबा काय चाललंय काय तुझं? अरे किती वेळा सांगायचं तुला, जरा अभ्यास कर की बाबा. कटकट झालं का तुझं परत सुरू? दिवसभर आपलं तेच तेच वैताग आलाय आता मला हे ऐकून. काय सारखं सारखं मला नको हे जेवायला. नको खाऊ, आहेत बाकीची तोंड खातील. आणि एवढाच माज असेल ना तर जा शाळा सोडून कमवायला. अरे त्या बापाचा विचार कर की जरा. मरमर मरतय, घाम गाळतय कुणासाठी? तुझ्यासाठीच ना. त्याचा विचार कर की जरा. काय करतो बाप? हमाली स्वतःच तरी पोट भरतं का त्याचं? आलाय माझ्यासाठी काही करायला. मेल्या, तो कमवतोय म्हणून तुला गिळायला मिळतंय. नाही, तुला आता नाही कळायचं. 2 घास जेव्हा मिळणार नाही ना तेव्हा तुला त्याची किंमत कळल. मला माफ कर आई. आई मला माफ कर. मला माफ कर आई. मी चुकलो आई. मला माफ कर. विनय 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 विनय. अरे आकाश, यहाँ पे? अरे आकाश, तुम इधर? विनय अरे बाबा, क्या हो चुकी है तुम्हारी हालत? अरे कहाँ थे तुम इतने दिन? अरे जाओ तुम, तुम्हारे आई बाबा के पास जाओ, उनको देखो क्या हो चुकी है उनकी हालत. मला वाचव विनय. मी आता काहीच वाईट काम नाही करणार विनय. मी विनय विनय मला वाचव. मला इथून घेऊन चल विनय. मी बायला पण फोन लावला विनय, पण त्यांना उचललाच नाही. विनय मी पोलिसांना फोन लावला असता त्यांनी मला आत टाकला असतं विनय. वो क्यों तेरा फोन उठाएगा? मुझे पता चला है कि उसने ही तेरी सुपारी दी थी मारने की. मग आता मी काय करू? मी कुठे जाऊ विनय? तू फिक्र मत कर, कुछ ना कुछ हल निकाल लेंगे. चल तू मेरे साथ चल. नमस्कार, मी आकाश वाघमारे याचा वकील मिस्टर देशमुख. त्याने आतापर्यंत जेवढे गुन्हे केले ते त्याची त्याला कबुली द्यायची. काय केले त्याने? हा अस्लम भाईसाठी काम करायचा. तुम्ही एक काम करा, समोर त्यांना मोठ्या साहेबांकडे घेऊन जा. तेच काय ते तुम्हाला सांगतील. नमस्कार सर. सर, हा आकाश वाघमारे, मी याचा वकील देशमुख. थँक्यू सर. सर, या मुलाला सरेंडर करायचं. काय काय केलंय याने? सर, तुमच्या लिस्ट मध्ये हवा असलेला आक्या तो हाच आहे. काय? हो सर, म्हणूनच मी त्याला तुमच्याकडे घेऊन आलोय. साहेब मला वाचवा साहेब. मला त्या लोकांपासून वाचवा साहेब. मला आत नाही जायचं साहेब. मला वाचवा. हो, पण त्यासाठी तुला सर्व माहिती सांगावं लागेल आम्हाला. तुम्ही किती जण आहात, तुझे सहकारी कोण आहेत, तुझा बॉस कोण आहे, तुम्ही नक्की काय काय भानगडी केल्या, काय काय कृत्य केली, हे सर्व सांगावं लागेल आम्हाला. समजलं? हो साहेब, मी सगळं काही सांगेन. मी अस्लम भाईसाठी काम करायचो साहेब. हो, तर ठीक आहे, परंतु तुला काही दिवस तरी तुरुंगात काढावे लागणार आहेत. समजलं? सर, मी इथे येण्यापूर्वी बेल विषयी कोर्टात अर्ज केला होता आणि ती बेल मंजूर पण झाली. हे त्याचे पेपर्स.
हे सगळं ठीक आहे, परंतु तुला कोर्टाने हजेरी दिलेली आहे, म्हणून रोज तुला इथे यायचं आहे हजेरीला. आणि इतर तुझे साथीदार आहेत त्यांची ओळख सुद्धा पटवण्याकामी मदत करायची आहे. ठीक आहे? हो साहेब. ठीक आहे. थँक्यू सर. ओके. सर आम्ही यांना सगळ्यांना पकडून आणलेलं आहे. साले तुला माहित नाही रे, तूने किससे पंगा लिहिला है, बहुत महंगा पडेगा तेरे को ये. अरे काय मस्ती आली का तुला? तुझ्या बापाचं घर आहे का? त्याला घेऊन जा लॉकअपमध्ये ठेवायला आणि या बारक्याला रिमांडमध्ये ठेवून टाका. समजलं? ठीक आहे आकाश, तू चांगलं काम केलंयस, परंतु ही केस इथं संपत नाही. तू जे काय पोलिसांना सहकार्य केलंयस ते सांगितलंय ते कोर्टात तुला सांगायचं आहे. आलं लक्षात? आणि आता जे सांगितलं तसं कोर्टात सुद्धा सांग. त्यानंतर काही दिवस तुला काढावे लागतील. आम्ही सगळं तुझ्या पाठीमागे राहू. ठीक आहे? हो सर, मी येईन. धन्यवाद सर. राहुल सर. अरे आकाश, किती दिवसांनी. तुमचं चालू द्या, मी आलो 2 मिनिटं. त्या दिवशी तो मुलगा आला आणि तुम्हाला दोघांना घेऊन गेला. त्यानंतर तुम्ही दोघं आलातही नाही. काय झालं आणि कसा आहेस? सर, आधी जी हालत होती ना त्यापेक्षा पण बेकार हालत झाली आहे. बरं तू शांत हो, आपण बसून बोलू. तुला माहिती आहे का आकाश, जेव्हा तुम्ही फुटबॉल खेळायचा तेव्हा तुम्हाला असल्या वाईट सवयी होत्या का रे? नाही सर. मला तुला हेच सांगायचं आहे की जेव्हा तुम्ही फुटबॉल खेळता तुमची जी एनर्जी आहे ती तुम्ही चांगल्या कामासाठी यूज करता. पण त्याआधी जेव्हा तुम्ही दोघं फुटबॉल खेळायचा नाही तेव्हा तुम्हाला किती वाईट गोष्टींच्या सवयी होत्या. हो सर. ही मुलं तुझ्याच वयाची आहेत, तुझ्याच आजूबाजूला राहणारी आहेत, पण त्यांना का अशा वाईट सवयी नाही आहेत? कारण ते खेळतात. थोडा काळ होईना ते खेळतात आकाश. आणि खेळ हा एक असा तासचा पत्ता आहे जो माणसाचं आयुष्य बदलून टाकू शकतो. आणि म्हणूनच मी तुम्हाला फुटबॉल खेळायची सवय लावली. सर, पण माझ्या कधी लक्षातच नाही आलं. आता कळलं ना? एक काम कर, दररोज प्रॅक्टिसला ये, मी तुला स्वतः ट्रेन करेन. सर, तुम्ही खरंच मला शिकवणार? हो. मागे म्हणाला होतास ना की तुला यांच्यासारखं चांगला फुटबॉल खेळायचं आहे. हो. चल, आजपासून तुझी ट्रेनिंग स्टार्ट. ओके सर. चल.
आकाश वाघमारे. तुझं नाव काय? आकाश वाघमारे. किती वर्ष झाले या पत्त्यावर राहतोय तू? 15 वर्ष झाली सर. हो. तुझे राहतोय ते घर कोणाच्या नावावर आहे? वडिलांच्या नावावर. तुला जो पासपोर्ट काढणार आहे तू तो कशासाठी काढणार आहे? साहेब मी फुटबॉलची मॅच खेळायला बाहेर चाललो. परदेशात जाण्यासाठी. हो. तुझ्यावर काही केसेस वगैरे दाखल आहेत यापूर्वी? नाही साहेब. आहेत सर. खोटं कशाला सांगतोय? जे काय आहे ते खरं सांगताना. तू सांगताना खोटं का सांगितलं की तुझ्यावर काही केसेस दाखल नाही आहेत म्हणून? हो आहेत साहेब. मी घाबरलो होतो म्हणून मी खोटं सांगितलं. तुझ्यावर ज्या केसेस दाखल आहेत त्यामुळे तुला काही पासपोर्ट मिळणार नाही. तुझं जे पोलीस व्हेरिफिकेशन आहे पासपोर्टसाठीचं ते निगेटिव्ह काही तुला पासपोर्ट मिळू शकणार नाही. सर पण हा खरंच चांगला फुटबॉल खेळतो सर. नाही, हा फुटबॉल चांगला खेळतोय ते ठीक आहे, पण त्यासाठी काही पुरावे लागतील. हे त्याचे सर्टिफिकेट्स आहेत सर. ठीक आहे, हे सर्टिफिकेट्स पाहतो आम्ही आणि आम्ही याचा प्रत्यक्ष खेळ बघण्यासाठी येऊ. म्हणजे हा खरंच चांगला खेळाडू आहे का तुम्ही म्हणताय ते खरं आहे का नाही आम्ही व्हेरीफाय करू. यासाठी आमची माणसं येतील, पोलीस ते व्हेरीफाय करतील. आणि याच्यावर आम्हाला साहेबांनी सांगितलं होतं की हा गुन्हेगार आहे पूर्वाश्रमीचा, पण आता तो सुधारला आहे. आणि साहेबांनी सांगितलं याला आपल्याला मदत करायची आहे जर तो खरंच सुधारला असेल. पण हे आम्ही येऊन प्रत्यक्ष पाहू आणि हा खरंच सुधारला असेल तर याला आम्ही नक्की मदत करू. साहेबांनी आम्हाला तशी कल्पना दिलेली आहे की याला जर सुधारला असेल तर मदत करा, अशा प्रकारचं प्रॉमिस केलेलं साहेब. थँक्यू सर. तो नक्कीच चांगला खेळतो. मिस्टर मिरालता. ओके सर. मला साहेबांनी पाठवलं आहे. मला आकाशचे परफॉर्मन्स चेक करायचं आणि मला महत्त्वाचं म्हणजे आकाश सुधारला की नाही चेक करायचं. त्याची परीक्षा जर बघायची असेल तर मला त्याची कमीत कमी त्यानं 2 गोल करून दाखवले तरच मी म्हणेन की तो खरोखर परफॉर्मर आहे आणि तो खरोखर सुधारला आहे. दॅट इज फॉर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अस. नाही सर, तो नक्कीच चांगला खेळला, पण आता मॅच आहे आपली. ओके चला सर. ठीक आहे, चलो. आज तुला आकाश फक्त खेळायचं नाही तर तुला स्वतःला सिद्ध करून दाखवायचं. काहीही करून 2 गोल्स तुला स्कोर करायचे आणि ते कसं करायचं ते मी तुला सांगणार नाही आहे, ते तू मला करून दाखवणार आहेस. हो सर. आणि मला माहिती आहे तू करशील. ओके, ऑल द बेस्ट. कम ऑन. थँक्यू सर. Okay then. Victory! सर त्यांनी खरंच मनापासून ट्राय केलं पण 2 गोल्स नाही करू शकला सर तो. नाही, दॅट इज ओके राहुल. मी पाहिली मॅच आणि 2 गोल ही माझी जस्ट कंडिशन होती. पण मला जस्ट बघायचं होतं की तो खरोखरच मनापासून खेळतोय का, त्याच्यामध्ये ती जिद्द आहे का हेच मला बघायचं होतं. तो करतोय
आणि तुम्हाला ऑल द बेस्ट. आणि तुम्ही आकाशच्या पासपोर्टची अजिबात काळजी करू नका. दॅट आय विल टेक. Thank you, thank ओके, ऑल द बेस्ट. बाय.